नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये। मी आज तुमच्यासाठी शेवग्याची रस्सा भाजी घेऊन आलेली आहे। तर पिल्लूच्या पप्पांना खूप आवडते ही भाजी, दुसऱ्या भाज्या नाही आवडत पण ही भाजी तर नक्कीच आवडते। तर मी हीच बनवली होती। तर चला मग आपण डायरेक्ट रेसिपी पाहूया। त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एका कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे, 1 चम्मच। त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे, छान असे तळून घ्यायचे आहे 1-2 मिनिट। त्याला जसे आपण पोह्यांसाठी तळून घेतो तसेच तळून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना काढून घ्यायचं आहे एका। त्याच कढईमध्ये 2 मीडियम आकारचे बारीक चिरलेले कांदे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून द्यायच्या आणि त्यांना हे गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याला हे काढून घ्यायचं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला लावून पाणी न टाकता बारीक करून घ्यायचे आहे। एक अर्धा पाव मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या, व्यवस्थित धुवून साली काढून घ्यायच्या। कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं, जिरे टाकायची, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा। ते व्यवस्थित तडतडले की आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहोत। तर लाल मिर्च पावडर असते ते टाकून द्यायची, कलर येण्यासाठी असते, जास्त तिखट नसते। कांदा लसूण मसाला, हळदी पावडर, गरम मसाला टाकून तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर जे वाटण बारीक करून घेतलं होतं तेही आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं। तेल सुटेपर्यंत 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता साईडने कसं तेल सुटलेलं आहे। आता या स्टेपला आपण शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि 1-2-3 मिनिटं त्याला परतून घेणार आहोत। सगळा मसाला शेवग्याच्या शेंगाला लागला पाहिजे। पिल्लूच्या पप्पांना शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात, म्हणून मी त्यांच्यासाठी खास ही रात्रीच्या जेवणामध्ये भाजी बनवलेली होती। चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आणि 1-2 ग्लास मी गरम पाणी ॲड केलेलं आहे। गरम पाणीच टाकायचं हे लक्षात ठेवा, जर गरम मसाला टाकून दिला तर गरम पाणी ॲड करा आणि 10 ते 15 मिनिटं छान असं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करा, कोथिंबीर टाकून द्यायची आणि ताटामध्ये वाढून घ्यायचं। तर सोबतच मी काकडी कांदा पण दिलेला होता, 1 नंबर लागेल सोबत तोंडी लावण्यासाठी। बाजरीची भाकरी पण तयार झालेली होती। बाजरीच्या भाकरीसोबत शेवग्याची भाजी 1 नंबरच लागते। तर मी चुरूनच खाणार होते तर त्याच्यामुळे चुरूनच घेतली। तुम्ही पण चुरून खा, 1 नंबर लागेल। तर अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही पण घरी बनवून खा, कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण खाऊन जा।